झाली ऐका. पहिल्यांदा ब्रह्मदेव जन्माला आले. सृष्टीचा विस्तार व्हावा म्हणून त्यांनी सर्वांची उत्पत्ती केली. ब्रह्मदेवाच्या अंगापासून एक जोडी निर्माण झाली. त्या जोडीचं नाव स्वयंभू म्हणू आणि शतुपा राणी. या दोघांना सांगितलं की तुम्ही सृष्टीचा विस्तार करा. पण ते म्हणे आता सृष्टी निर्माण करायची, पण कुठे करायची? क्षीरसागरात करा. पण त्यावेळेस पृथ्वी कुठे असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ती क्षीरसागरामध्ये बुडालेली. त्या बुडालेल्या पृथ्वीला वर कसं आणायचं म्हणून ब्रह्मदेवाच्या नाकपुडीतून एक प्राणी बाहेर पडला. त्याचं नाव वराह भगवान. एकदा जय घोष करावं. बोलिए वराह भगवान की जय. ब्रह्मदेवाच्या नाकपुडीतून छोटंसं पिल्लू बाहेर पडलं. त्याचे दात असे वरती होते. ते पहा ते मातीनं उकरीत असतं. वराह भगवंताचा त्या ठिकाणी अवतार झाला. पृथ्वीला शोधायला जायचं, पण पृथ्वीचा गंध येतो. जिचा गंध येतो ना ती कशानं शोधली पाहिजे? ती नाकानं शोधली पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्याने वराह अवतार त्या ठिकाणी घेतला. आणि एक हिरण्यक्षय हा राक्षस होता. त्या हिरण्यक्षयाने आक्रमण केलं आणि भगवान वराह भगवंतांनी हिरण्यक्षयाचा वध करून टाकला, मारून टाकले त्याला. विदुर काका मैत्रीजींको हे सर्व ऐकतायत. विदुरजींनी विचारलं महाराज भगवंताने पृथ्वीला वर आणलं, पण हा राक्षस मध्ये कसा आला? कोण होता तो? त्यावेळेस वर्णन करत असताना सांगितलं की एक कश्यप ऋषी होते. त्यांना दोन पत्नी, एक गीती आणि एक आदिती. दोघी दिसायला सुंदर होत्या. हे कश्यप ऋषी जे होते ना एकदा संध्याकाळी स्नान करून त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि गीतीनं त्यांना बघितलं आणि आत शरीरामध्ये काम वासनेने वास केला. तिने सांगितलं माझी इच्छा पूर्ण करा. त्यांनी सांगितलं अरे हा देव दिवा लावायची वेळ आहे. पण तरी सुद्धा तिने ऐकलं नाही. शेवटी प्रसंग असा घडला की त्यांनी शाप देऊन टाकला की तुझ्या पोटी दैत्य जन्माला येईल. म्हणून तिच्या पोटी मुलं जन्माला आली. एकाचं नाव हिरण्यक्षय आणि दुसऱ्याचं नाव हिरण्यकश्यपू. हिरण्यक्षय देवतांना त्रास देत होता म्हणून भगवंताच्या हाताने त्याचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर विचारलं होतं की हे नेमकी आले कुठून? यांना इथंच अवतार का घ्यावा वाटला? वराह भगवंताचं तुम्हाला फक्त 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे की त्यांना इथंच का अवतार घ्यावा लागला. त्यावेळेस भगवंताने सांगितलं की वैकुंठामध्ये 2 द्वारपाल होते. एकाचं नाव जय आणि एकाचं नाव विजय. ते दोघंही तिथं वैकुंठाच्या बाहेर द्वारपाल म्हणून उभे आहेत. आणि सनत कुमारजी त्या ठिकाणी गेले. सनत कुमारजी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं हमें अंदर जाना है, भगवान का दर्शन लेना है. आप अंदर नहीं जा सकते. भगवान का दर्शन लेने के लिए किसी की इजाजत की क्या जरूरत पड़ गई? हे म्हणतात अंदर नहीं जाने देंगे. सनत कुमारजी म्हणतात मी गेल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणाले जाऊ देणार नाही. मला भगवंताच्या दर्शनाला जाऊ देणार नाही. राक्षस वाल. हे भगवंताने आतमध्ये ऐकलं. धावत धावत आले. सनत कुमारजी हे तुम्ही काय केलंय? हे त्यांची ड्युटी चोखपणे पार पडत होते. हे तुम्ही काय केलं? काहीतरी उशाप द्या त्यांना आता. मग उशाप दिला. उशाप एकच, जर भगवंताची विरोधी भक्ती जर केली तर तुम्हाला 3 जन्मामध्ये तुम्ही मुक्त होशाल. मग या 2 जय विजयनी काय विचार केला? 7 जन्म जर हरिपाठ काकडा कीर्तन करण्यापेक्षा 3 जन्म विरोधी भक्ती करू ना. मग ते जय विजय द्वारपाल जे होते ना ते पहिल्या जन्मामध्ये हिरण्यक्षय हिरण्यकश्यपू झाली. दुसऱ्या अवतारामध्ये रावण कुंभकर्ण झाले. आणि तिसऱ्या अवतारामध्ये वक्रदंत शिशुपाल झाले. 3 अवतार घेतले. पण भगवंतांनी यांना मारण्याकरता 4 अवतार घेतले.
इथं वरा भगवंताचा सुद्धा अवतार हिरण्याक्षला मारण्यात गेला. दुसरा नरसिंह भगवान, तिसरा रामप्रभू आणि चौथा श्रीकृष्ण. आणि म्हणून त्या ठिकाणी हिरण्याक्षला संपवण्या करता वरा भगवानचा अवतार आहे. आणि त्यानंतर उत्तर मीमांसा सांगत असताना कपिल भगवंताचा जन्म झाला. बोलिये कपिल भगवान की जय. कर्दम ऋषी आहेत. कपिल भगवंताचा जन्म सांगत असताना सांगितलं की कर्दम ऋषी आहेत. म्हणजे इंद्रियाचं दमन करताना कर्दम आहे, त्याला लग्न करायचं होतं. भगवंताला म्हणलं मी कुठे जाऊ, त्यांनी सांगितलं तुम्ही कुठे जायची गरज नाही, तिचा बाप तुम मुलगी घेऊन येईल. म्हणून स्वयंभू म्हणू मुलीला घेऊन आले. आता जुन्या काळात असं होतं की मुलीला काय पाहायचा कार्यक्रम नसायचा, डायरेक्ट जमवलं जायचं. पण यांनी असा विचार केला, कर्दम ऋषींनी एक आसन टाकलं. आसन टाकल्यानंतर सांगितलं, मनात विचार केला, ही जर आसनावर बसली तर हिच्याशी लग्न करायचं नाही, खाली बसली तर करायचं. स्वयंभू म्हणून त्या ठिकाणी आले. पण ती मुलगी इतकी हुशार होती, तिनं काय केलं, त्यांनी आसन टाकलं होतं ना, त्याचा अपमान होऊ नये म्हणून त्या आसनावर हात ठेवला आणि खाली बसली. आणि ते लग्न झालं. पण त्या ऋषींनी सांगितलं की माझी एक अट आहे. कोणती? ज्यावेळेस लग्न होईल त्यावेळेस मी 12 वर्ष तप करील आणि एक मुलगा झाला की मी परत संन्यास घेईन. ती म्हणे ओके. ती म्हणाली ओके, मला असाच नवरा पाहिजे. लग्न झालं, 12 वर्षांचं तप झालं, नंतर एक मुलगी झाली आणि हे म्हणले आता मी चाललो. भागवताची भाषा ही वैराग्याची भाषा आहे, चुकीचे अर्थ काढायचेच नाही. मुलगी झाल्यानंतर ते निघाले. पण ती काय म्हणली माहितीये, तुम्ही काय म्हणले होते, मुलगा झाला तर जायचं. आता मुलगी झाली ना, राह इथं. त्यानंतर 9 मुली झाल्या. 9 ही भागवताची भाषा आहे. 9 मुली म्हणजे 9वीदा भक्तीचा जन्म झाला. आणि त्यानंतर 10वा आमच्या कपिल भगवंताचा अवतार झाला. येतंय लक्षात? एकदा भजन करा मग त्या भगवान परमात्म्याचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हो हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद ताले ताले मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. ओ